आणि आता आपण जाणार आहोत मराठवाड्यामध्ये, जिथे पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासारखे दिग्गज मैदानामध्ये आहेत। तिथल्या मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात जाऊ शकतो, महायुती की मविया, कोण मारणार बाजी, याबद्दल तिथल्याच पत्रकारांचं काय मत आहे ते जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी एक्झिट पोल मधून काय निरीक्षणं समोर आली आहेत त्यावर नजर टाकूया। एक्झिट पोलचा अंदाज काय तर मराठवाड्यात 8 पैकी 4 जागांवर महायुती, 4 जागांवर मविया जिंकू शकते असं पोलचं निरीक्षण आहे। मराठवाड्यात 3 जागांवर भाजप, मराठवाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेला 2 तर काँग्रेसलाही 2 जागा मिळतील असाही अंदाज पोलने वर्तवलेला आहे। आणि स्थानिक पत्रकारांचं याबद्दल काय नेमकं निरीक्षण आहे, कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत थेट या मराठवाड्यातल्या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण करण्यासाठी। कृष्णा, मराठवाड्यात हा पोल जो समोर आलाय त्यानुसार 4-4 म्हणजे अर्धी अर्धी लढाई दोघंही महायुती आणि मविया जिंकतात असं पोलचं निरीक्षण आहे। स्थानिक पत्रकारांचा अंदाज नेमका काय कृष्णा? अविनाश, गत निवडणुकीमध्ये 7 आणि 1 अशा प्रकारचं चित्र होतं। 7 जागा या भाजप आणि शिवसेनेच्या होत्या, तर 1 जागा ही MIMची होती। मात्र आता इथे जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी विरुद्ध अशा प्रकारची महायुती अशा प्रकारची लढत होती। महायुतीला फटका बसताना पाहायला मिळतो। आपल्यासोबत स्थानिक पत्रकार आहेत, राधाकृष्ण मुळी सर आहेत, त्याचबरोबर संजीव उन्हाळे सर आहेत, त्याचबरोबर सुहास सर देशमुख आणि राजकीय विश्लेषक श्रीकांत देशपांडे देखील आहेत। सुरुवात मुळी सर तुमच्यापासून करूया। काय तुमचं विश्लेषण आहे मराठवाड्यातल्या 8 जागांचं? मला वाटतं की मराठवाड्यातल्या 8ही जागांच्या ठिकाणी स्थानिक प्रश्न आणि सामाजिक समीकरणं हे 2 मुद्दे प्रभावी ठरलेले आहेत। आणि या स्थानिक प्रश्नावर आणि सामाजिक समीकरणांवर पंतप्रधानांच्या 5 सभांनी मात केली असं म्हणता येत नाही। बर, तुम्हाला जर आकडेवारीत सांगायचं झालं तर काय तुमचे आकडे आहेत 8 जागांचे मराठवाड्यातले? मला असं वाटतं की निश्चितपणे आघाडी आणि युती यांना 4-4 जागा किंवा निदान 5-3 तरी असं होईल। 5 कोणाला जातील? 5 आघाडीला जातील निश्चित। तर काय प्रतिक्रिया आहे त्यांच्या? नाही, पहिली गोष्ट अशी की ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली असं जे म्हटलं जातं, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर 2 पॅरामीटर्स आहेत। एक पहिला पॅरामीटर आहे तो म्हणजे नांदेड। नांदेडला नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांच्याही सभा झाल्या आणि एवढं होऊन सुद्धा त्या ठिकाणी, आणि तो काँग्रेस सभालेखील आहे, परंतु ज्या ठिकाणी अशोक चव्हाण या ठिकाणी बदलले, त्यांना खासदारकी बहाल करण्यात आली, हा सगळा इतिहास आहे। हे सगळं इतिहास असताना त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून येतो असं चित्र आहे। अगदी त्याचं दुसरं बाजू पाहिजे झाली तर जालन्यामध्ये अगदी मातब्बर असे भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे आहेत, पण रावसाहेब दानवे यांच्या 25 वर्षाच्या सत्तेला जो सर्व सत्ता स्थिरत्व विरोधी मतदान ज्याला म्हणतात ते मतदान होऊन या ठिकाणी लोकांनी ठरवलं होतं निगेटिव्ह वोटिंग कल्याणकारीला झालेलं आहे। त्यामुळं एक तर जनतेने ताब्यात घेतली, म्हणजे दानवेंचा पराभव होतोय। अगदी याच्यामध्ये काही शंका नाही। म्हणजे कुठल्याही माणसाला जर बोललं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते त्या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि त्याची उपलब्धी आता काय 4 तारीखच आली जवळ, त्याच्यामुळे प्रश्नच नाही। पण एकंदर मला जे दिसतं चित्र ते असं आहे की या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची हे चौकार मारणार, 4 जागा त्यांच्या निवडून येणार, 3 जागा काँग्रेसच्या निवडून येणार आणि पंकजा मुंडे या थोड्याफार फरकाने पण भारतीय जनता पक्षाला बीडची जागा मिळेल असं चित्र। सर, तुमचं बीड आणि जालन्याचं काय विश्लेषण? बीडच्या बाबतीत पंकजा मुंडे निवडून येतील असं मी मानतो। आणि बीडचा एक उल्लेख आपल्याला करायला पाहिजे की 1971च्या निवडणुकांपासूनचा इतिहास आहे की बीड मतदारसंघ ज्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला निवडून देतो त्याची केंद्रात सत्ता येते। याला अपवाद एकदाच झाला जेव्हा गोपीनाथ मुंडे माझ्या आठवणीप्रमाणे 2009 साली निवडून आले। मग आता नॅशनल सर्वे जे काही सांगतायत त्यानुसार भारतीय जनता पक्षाची जर सत्ता येणार असेल तर उलट असं म्हणता येईल की मग बीडमध्ये पंकजा मुंडे निवडून येऊ शकतात। जालन्याच्या बाबतीत मी उन्हाळ्यांच्या अंदाजाशी सहमत नाही आहे। आणि उन्हाळ्यांचा अंदाज जर खराच ठरला तर मी असं मानेल की मराठवाड्यामध्ये आघाडीच्या बाजूनं लाट आहे। ठीक, धन्यवाद। सुहास सर देशमुख आहेत, त्यांचे 2 विश्लेषण वेगवेगळे आहेत। 7-1 अशा प्रकारचं आहे तर 4-4 असं आहे। तुमच्या मते काय मराठवाड्याचं विश्लेषण? माझ्या मते 5-3 अशा पद्धतीचं, म्हणजे महाविकास आघाडीला 5 आणि 3 महायुतीला, अशा पद्धतीचं विश्लेषण मला।
संभाजीनगरला पुन्हा प्रश्नचिन्हच ठेवणं मला जास्त हे वाटेल. त्याचं कारण खूप उमेदवारांमधला गॅप हा 5-10 हजाराच्या फरकाचा असू शकेल. त्याच्यामध्ये कदाचित म्हणजे चंद्रकांत खैरे निवडून येतील, कदाचित इम्तियाज जलील निवडून येतील, कदाचित बुमरे निवडून येतील. ह्याच्यात गणित सांगता येत नाही. त्याचं कारण खूप कमी अंतरावरचं मतदान आहे आणि गेल्याही वेळेस असंच झालेलं होतं. गेल्या वेळेसचं वोट पर्सेंटेज बघा, याही वेळेसचं वोट पर्सेंटेज बघा, ते सारखं आहे. आणि एकूणच मतदानाच्या प्रोसेसमधला जर भाग बघितला तर मतदानाचा प्रचार वेगळा होता आणि मतदानाची प्रक्रिया वेगळी होती. म्हणजे प्रचारामध्ये मुस्लिम मतपेढी ज्यांच्या बाजूने आहे इम्तियाज जलील यांचा प्रचार हा हिंदूंच्या भगव्या टोप्या घालून झालेला होता. आणि दुसऱ्या बाजूला जिथे हिंदुत्वाची मतपेढी होती चंद्रकांत खैरेंची, त्यांच्या प्रचारामध्ये मुस्लिम यांचा समावेश होता. परंतु त्याचं वोट ट्रान्सफर किती होतं म्हणजे एक्झॅक्टली 5%, 2%, 10% याच्यावर इथले निकाल ठरू शकतात. त्याच्यामुळे याच्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह सध्या तरी निश्चितपणे होत आहे. श्रीकांत, काय विश्लेषण आहे मराठवाड्याचं खास करून? मराठवाड्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मराठवाड्यात मला असं वाटतं की 4 किंवा 5-3 असं होऊ शकतं. 5 कोणाला? थोडंसं महाविकास आघाडीला जे आहे ते 3 ते 4 जागा मिळू शकतात आणि महायुतीला 4 ते 5 जागा मिळू शकतात. मी असं म्हणेन की बघा, असं आहे की ह्या ज्या निवडणुका झाल्या तर जनतेने हातात घेतली, असं आत्ता सरांनी बोलताना सांगितलं. जनतेने हातात घेतली हे खरं जरी असलं तरी त्याला रिव्हर्स पोलरायझेशन ज्याला म्हणता येईल, हेही चित्र आपल्याला बघायला मिळालं. तर ते मराठवाड्यातल्या बहुतेक सगळ्याच मतदारसंघामध्ये असं झालं. एक अपवाद फक्त संभाजीनगरचा. जिल्हा वाईज जर द्यायचं झालं तर कोणती जागा कोणाला? मला असं वाटतं की नांदेडची जागा जी आहे तर ती भाजपला एज त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि अगदी फार थोड्या फरकानं का होईना पण ती जागा प्रताप पाटील चिखलीकर जे आहे ते विजयी होऊ शकतात. त्याचं कारण असं आहे की अशोकराव चव्हाणांनी त्यांची ताकद जी काही आहे ती त्यांच्या पाठीशी उभी केली. आणि जर तुम्ही विचार केला बीड, हिंगोली या जागा ज्या आहेत त्याही महायुतीच्या बाजूनं जाऊ शकतात. संभाजीनगरची जागा ही महायुतीच्या बाजूनं जाऊ शकते. वेरज लातूरच्या जागेबाबत असं म्हणता येईल, उस्मानाबाद म्हणजे धाराशिवच्या जागेबाबत असं म्हणता येईल की या जागा महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात. आणि जालन्याच्या जागेबाबत असं आहे की बहुतेक जो एक अँटी इन्कम्बन्सी आहे, नकारात्मक मतदान जे आहे, म्हणजे काळे हवे होते असं काही ते नव्हतं चित्र, पण दानवे नको या भूमिकेतून जे मतदान झालं त्याचा फटका कदाचित जो आहे तो दानवेंना बसू शकतो आणि जालन्याची जागा ही महाविकास आघाडीकडे जाऊ शकते. म्हणजे 4-4 हा किंवा 5-3 असं एक चित्र मराठवाड्यामध्ये राहू शकतं. खास करून जरांगे यांचं जे भविष्यातलं आंदोलन आहे किंवा जरांगे यांचा जो फॅक्टर आहे, हे सर्व काही लोकसभेच्या निकालावरती अवलंबून आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि काय निकाल लागले तर काय भविष्य? नक्की त्याचा परिणाम त्यांच्या एकूण आंदोलनाला सुद्धा होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे, पंकजा मुंडे जर निवडून येतील किंवा निवडून आल्या तर याचा अर्थ एकत्रित आलेला मराठा समाज सत्तेला आव्हान देऊ शकत नाही असा त्याचा सरळ अर्थ निघतो. आणि नाही तो बीडमध्ये आहे, तो जालन्यामध्ये आहे, तो अन्य पण म्हणजे परभणीमध्ये त्याचा इम्पॅक्ट होता, हिंगोलीमध्ये त्याचा इम्पॅक्ट होता. परंतु हा सगळा इम्पॅक्ट जर एका ठिकाणी कुठं केंद्रित करायचा असेल तर तो बीडमध्ये केंद्रित करायला हवा. कारण सगळ्यात जास्त तिथे आपण एकूणच आक्रमकता बघितलेली होती आणि अजूनसुद्धा म्हणजे ते एकेका गावांमध्ये जर तिथं टेन्शन क्रिएट होत असेल तर आणि तिथून जर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येत असेल तर एकत्रित आलेला मराठा हा सत्तेला आव्हान देऊ शकत नाही असा स्ट्रॉंग मेसेज या निवडणुकीमधून जाईल. आणि त्याचं जे एकूण आंदोलनामध्ये होणारं परिवर्तन आहे ते निश्चितपणे नकारात्मक किंवा उणे बाजूला जाऊ शकेल. तुम्हालाही हेच वाटतं? नाही, जरांगे यांनी खरं पाहिलं तर पूर्ण म्हणजे मराठवाड्यात तरी परमनंट असं नुकसान केलेलं आहे. म्हणजे आपली जी सामाजिक वीण आहे, आपण सगळे जे एकत्र राहत होतो त्याच्यामध्ये अतिशय दुभंगलेपण आलेलं आहे. आणि हे आपल्याला दुभंगलेपण परभणीमध्ये पाहायला मिळालं, बीडमध्ये पाहायला मिळालं, जसं सुहास सरदेशमुख यांनी सांगितलं तसं बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु याचा अर्थ असा होत नाही की जरांगे फॅक्टरचा इम्पॅक्ट नाही. त्याचा इम्पॅक्ट हा निश्चितच झालेला आहे. पण माझ्या दृष्टीने एकंदर म्हणजे जरांगे यांचा शब्द म्हणजे अगदी शेवटचा शब्द असं काही राहिलेलं नाही. लोकांचा सारासार विचार हा त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा आहे आणि तो विचार हा याच्यामध्ये ठरणार. बीडचं जसं म्हणतात त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, नांदुरसारख्या छोट्याशा गावामध्ये दंगल झाली, ते 144 कलम लागू करावं लागलं. अगदी छोट्या गावामध्ये असं झालेलं आहे. तर मला असं वाटतं की तिथला जो माणूस ज्या पद्धतीने बदललेला आहे, हे महाराष्ट्राच्या पुरोगामी म्हणून घेण्याचा आपल्याला जो हक्क आहे तो हक्क आपल्याला पुढे राहतो की नाही अशी परिस्थिती याच्यातून निर्माण झालेली. संभाजीनगरचं विश्लेषण?
एका मिनिटात. संभाजीनगरच्या विश्लेषणाबाबतीत मी थोडं असं म्हणेल की इथं तिरंगी लढत आहे आणि कुठलंही ठाम विधान करणं अशक्य आहे. खैरेंच्या बाजूनं त्यांची जुनी मतपेढी गेलेली आहे का आणि मुस्लिम मतात फूट पडून ती मतं खैरेंना मिळाली आहेत का यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आणि एक निश्चित आहे की युतीनं औरंगाबादचा म्हणजे संभाजीनगरचा उमेदवार जाहीर करायला उशीर केला आणि त्याची कदाचित किंमत चुकवावी लागेल. धन्यवाद. हे होतं मराठवाड्यातल्या तज्ज्ञ पत्रकारांचं विश्लेषण आणि आता अवघे काही तास शिल्लक आहेत निकालाला. मात्र त्याआधीचे हे सर्व अंदाज या ठिकाणी होते आणि आपण ते सगळे ऐकलेले आहेत. अश्विन. खरे कृष्णा, आणि जसं आपण म्हणतोय की अनेक पत्रकार जे ते 4-4, 5-3, त्यामुळे काटेकी टक्कर दिसते मराठवाड्यामध्ये. बघूया आता नेमकं काय होतं. 4 जूनला खरं म्हणजे सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. कृष्णा, धन्यवाद या पत्रकारांशी तू संवाद साधलास त्याच्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.